जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19वा शिकवण नाम समास 9वा राजकारण निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात की जो ज्ञानी पुरुष असतो, वैराग्य संपन्न पुरुष असतो आणि त्या पुरुषाला जर लोकसंग्रह करायचा हव्यास असेल तर अशा पुरुषाने सगळ्यात पहिल्यांदा अखंड सावकाश एकांत सेवन करावा। तेथे तजवीचा कळती अखंड चालना निघती प्राणी मात्राची स्थिती गती कळो येते। समर्थ म्हणतात की एकांतामध्ये आपल्याला युक्ती सुचतात, अखंड चिंतन आणि चर्चा होतात आणि लोकांची स्थिती गतीही आपल्याला कळून येते। जरी हा चालनाची करीना तरी काहीच उमजेना हिसेब झाडाची पाहिना दिवाळ खोर। समर्थ म्हणतात जर त्याने चिंतन चर्चा यांसारखे काहीच केले नाही तर त्याला काहीच उमजत नाही। दिवाळखोर माणूस जसा हिशेब पाहतच नाही तसाच हा प्रकार घडतो। एक मिरासी साधीती एक सिद्ध्या गवावीती व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे। समर्थ म्हणतात की एखादा विवेकाने वागून इमानी वतन मिळवतो तर दुसरा कुणी मूर्खपणामुळे पूर्वीपासून जे आहे ते पण गमावतो। सर्व गोष्टींचा विचार करून वागण्याची स्थिती अशी आहे। जेने जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले कृत्रिम अवघेंची खुंटले सहजची येणे। समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या मनात जे जे काही असेल ते ते जर आधी समजले तर दुसऱ्याला कपट करताच येत नाही। सहजच कृत्रिमपणे आपले वागणेच खुंटते। अखंड राहता सलगी होते हाती परिचय अवज्ञा घडते या कारणे विश्रांती ते घेता नये। समर्थ म्हणतात की अखंड एका ठिकाणी राहिल्यामुळे काही लोकांशी सलगी होते, आपली मैत्री होते आणि अति परिचयामुळे अवज्ञा होते, म्हणून एका स्थळी फार काळ राहूच नये। आळसे आळस केला तरी मग कारभारची बुडाला अंतर्हित चुकत गेला समुदायाचा। समर्थ म्हणतात की आळसाने कामाचा आळस केला तर सर्व कारभार हा बुडून जातो आणि मनातील लोकसंग्रहाचा हेतू आपला राहूनच जातो, म्हणून आळस करू नये। उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे अवकाश कैंचा कृत्रिमे करावयासी। समर्थ म्हणतात की लोकांच्या मागे उपासनेची उदंड कामे नित्य नेमाने लावून द्यावीत, म्हणजे त्यांना लबाडी करायला अवकाशच मिळत नाही। चोर भांडारी करावा घसरतांचा सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू। समर्थ म्हणतात की चोरालाच भांडारी करावे आणि त्याच्या हातून काही चुकले तर त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याला हळूहळू शिकून मूर्खपणाच्या गुंत्यातून मोकळे करावे। हा अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नव्हता कष्टी राजकारणे मंडळ वेष्टी चहून कडे। समर्थ म्हणतात या सर्व पूर्वीच्याच गोष्टी आहेत। कुणाही प्राण्याला कष्टी होऊ न देता मुत्सद्देगिरीने चहूकडील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे। नष्टासी नष्ट योजावे वाचळासी वाचाळ आणावे आपणावरी विकल्पाचे गोवे पडोन सनेदे। समर्थ म्हणतात की नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाची गाठ घालून द्यावी, वाचाळाची दुसऱ्या वाचाळाशी गाठ घालावी, आपल्याबद्दल संशय निर्माण होईल असे वागूच नये। कांटीने कांटी झाडावी झाडावी परी ते कळो नेदावी कळकटेपणाची पदवी असो द्यावी। समर्थ म्हणतात काट्याने काटा काढला आहे हे पण कळू देऊ नये। गबाळेपणाचा किंवा अजाणतेपणाचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहू द्यावा। न कळता तरी कार्य जेते ते काम तत्काळची होते गचगचेंत पडता ते चमत्कार नव्हे। समर्थ म्हणतात जे काम गुपचूप कोणाला कळू न देता केले जाते ते लगेच होते। गवगवा झाला तर मग लोकांना
त्याचे महत्व वाटत नाही. एकोणी आवडी लागावी, देखोनी बळकटीचे व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकांमध्ये. समर्थ म्हणतात, महंत असा असावा की त्याच्याविषयी एकूणच लोकांना त्याला पाहण्याची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्यक्ष तो महंत दिसल्यावर ती आवड अधिकच बळकट व्हावी. आत्मीयतेमुळे सेवकांना त्याच्याविषयी परकेपणा वाटू नये असे त्या महंताने वागावे. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते, या कारणे ढिलेपण ते असोंची नये. समर्थ म्हणतात, कुठलेही काम केल्यानेच होत असते. जर ते काम केलेच नाही तर ते काम मग मागे पडते किंवा ते काम करायचे राहून जाते. म्हणून काम करण्यात कधी सुद्धा ढिलेपणा करू नये, म्हणजेच दिरंगाई नसावी. जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्ट गेला तोची भला. समर्थ म्हणतात, जो दुसऱ्यावर जास्त विश्वास टाकतो त्याचा कार्यभाग बुडून जातो. जो स्वतः कष्ट करतो तोच भला आहे. अवघ्यास अवघे कळले, तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. समर्थ म्हणतात, जे काम करावयाचे असेल त्याविषयी सर्वांना सर्व काही कळले तर ते काम करायला अवघड होते. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकां करवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. समर्थ म्हणतात, मुख्य सूत्र महंताने आपल्या हाती ठेवावे आणि लोकांकडून काम करून घ्यावे. राजकारणामध्ये अनेक धूर्त लोक एकत्र जमवावेत. बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे. समर्थ म्हणतात की जे बोलके धूर्त लोक असतील, जे वाद करणारे लोक असतील, त्यांच्याशी झुंज द्यावी आणि त्यांना नामोहरण करावे. त्या दुष्ट व्यक्तींमुळे म्हणजेच दुर्जनामुळे राजकारण अडले असे होऊ देऊ नये. ग्रामण्यवर्मी सांपडावे, रगडून पीठची करावे, करुणी मागुती सावरावे बुडवू नये. समर्थ म्हणतात, गावगुंडांना वर्मी पकडून त्यांची मस्ती जिरवावी. इतरत्र ठिकाणी त्यांचा उपयोग करता येण्यासारखा असल्यामुळे त्यांना आपलेसे करून ठेवावे, त्यांना बुडवू नये. खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रगट झाले बरे वाईट. समर्थ म्हणतात की दुष्ट लोकांना आणि दुर्जन लोकांना भिवून आपण आपले राजकारण जर सांभाळले नाही तर बरे वाईट सर्व प्रगट होऊन त्या कार्याचा नाश होईल. समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा, मठ करुणी ताठा धरू नये. समर्थ म्हणतात की मोठा लोकसंग्रह करायचा असेल तर तंबूच्या दोऱ्या म्हणजेच व्यापाची शक्ती सहाय्य करणारी माणसे बळकट खंबीर असावी लागतात. मठ करून महंतीचा गर्व धरू नये. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना परी साळवावे महत्व देऊनी. समर्थ म्हणतात की जे लोक दुर्जन आहेत ते समजून घ्यावे, पण ते प्रगट करू नये. अशा दुर्जन लोकांना महत्व देऊन त्यांना सज्जनांसारखे चाळवावे. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटखट, या कारणे ते वाट बुजून टाकावी. समर्थ म्हणतात, जर लोकांमध्ये आपण त्यांचा दुर्जनपणा प्रगट केला तर मग आपल्या कार्यामध्ये अखंड कटकट निर्माण होते, म्हणून ती वाटच बुजवून टाकावी. गनिमाच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरीती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. समर्थ म्हणतात, शत्रूच्या फौजा पाहिल्या की रणशूर असतात, त्यांचे बाहू भुजा स्फुरण पाहू लागतात. मात्र राजा परमार्थाचा कैवारी असा असावा. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. समर्थ म्हणतात, त्याला पाहताच दुर्जनांना त्याचा धाक वाटावा आणि त्याने दुर्जनांना मारलेल्या तडाख्याच्या अनुभवामुळे बंड आणि पाखंड यांची सहज धुळधाण व्हावी. हे धूर्तपणांची कामे, राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. समर्थ म्हणतात
की ही सर्व चातुर्याची कामे आहेत. राजकारणामध्ये अगदी व्यवस्थितपणे, अगदी नियंत्रितपणाने राजकारण करावे लागते. त्यात ढिलेपणाच्या भ्रमाने वागून चालत नाही. कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वांगविळासे सकळ सृष्टी वेधिली तेने. समर्थ म्हणतात की असा राजकारणी महंत लोकांच्या सहसा दृष्टीला पडतच नाही, पण ठिकठिकाणी त्याच्या संबंधित गोष्टी चालू असतात. त्याने आपल्या वक्तृत्वाने सर्व जग, ही सर्व सृष्टी आपल्याकडे आकर्षित करून घेतलेली असते. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोनप्यास टोनपा आणावा, लौंदास पुढे उभा करावा दुसरा लौंद. समर्थ म्हणतात गुरगुरणाऱ्या पुढे दुसरा गुरगुरणारा उभा करावा, टोनप्यापुढे म्हणजेच मूर्खापुढे दुसरा मूर्ख उभा करावा आणि गलेलट्ट माणसाची गाठ दुसऱ्या गलेलट्ट माणसाशी लावून द्यावी. धटासी आणावा धट, उद्धटासी आणावे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. समर्थ म्हणतात की दांडग्यासाठी दुसरा दांडगा योजावा, उर्मट माणसास दुसरा उर्मटच योजला पाहिजे. लुच्चा असेल तर त्याला दुसऱ्या लुच्च्या माणसासमोरच उभे करावे. याप्रमाणे जशास तसे अगत्य योजावे. जैशास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मज्जालसी थाटे, इतुके होते परिधनी कोटे, दृष्टीस न पडे. समर्थ म्हणतात जशाला तसे भेटले की मग सभेला रंग भरतो, पण इतके झाले तरी मूळ मालक कोठे आहे हे मात्र लोकांच्या दृष्टीला कधीच पडू देऊ नये. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात की या जगामध्ये अनेक प्रकारच्या कला असून त्याचे दोन विभाग करता येतात. निर्जीव वस्तूवर संस्कार करून सुंदर कलाकृती निर्माण करणे हा एक विभाग आहे आणि सजीव प्राण्याला आपल्या हाताशी धरून त्याच्या मनावर संस्कार करून आपल्याला हवे तसे त्याच्या वागणुकीमध्ये कौतुकास्पद बदल घडवून आणावयाचे हा दुसरा विभाग आहे. आपल्याप्रमाणे विचारशक्तीने संपन्न असलेली माणसे आपल्याला हवी तशी वागून आपल्या आणि त्यांच्या जीवनात खेळाचा आनंद निर्माण करणे हे मात्र अतिशय कठीण आहे. भिन्न प्रकृतीची आणि भिन्न विचाराची माणसे एकत्र करून प्रत्येकाकडून काहीतरी विशेष कार्य करून घेण्याच्या कलेला श्री समर्थ येथे राजकारण असे म्हणत आहेत. निष्काम आणि अलिप्त वृत्तीच्या आत्मज्ञानी माणसाला समूह जीवनाची हौस असेल तरच त्याने लोक समुदाय करावा. आधी त्याने एकांतात बसून इष्ट कार्याची योजना आखावी. लोकांमध्ये आधी परमार्थ वाढीस लावावा. दुष्ट दुर्जनांना आपलेसे करून सन्मार्गाला लावावे. काही ठिकाणी आपण अलिप्त राहून परस्पर काट्याने काटा काढावा. आपण स्वतः योग्य कष्ट करून इतरांनाही कष्ट करण्यास उद्युक्त करावे, जेणेकरून इष्ट कल्याणकारक कार्यसिद्धी होईल. समाजातील गुंडगिरी साप मोडून काढावी, पण आपण मात्र या सर्वांपासून अलिप्त राहावे. अशा रीतीने महंत नेत्याने अत्यंत धूर्तपणाने राजकारण करावे. समर्थ म्हणतात की लोक समुदायाची हौस असणाऱ्या आत्मज्ञानी आणि विरक्त महंताने कार्यकर्त्यांचे नेतृत्व स्वीकारून त्या कार्याला आरंभ करावा आणि अधूनमधून एकांतात जाऊन त्या कार्याविषयी सावकाश चिंतन करत असावे. अशा एकांतामध्ये कार्यसिद्धीस्तव तजवीज कशी करावी यांचे उपाय सुचतात. सतत केलेल्या चिंतनाने नवीन नवीन उपाय सुचतात. त्याला जनमानसाची स्थिती आणि गती कळून येते. जर तो लोकस्थितीवर विचारच करत नसेल तर मग काहीच उपाय सुचत नाहीत. जसे एखादा दिवाळखोर हिसेबझाडा करीत नाही असाच हाही प्रकार असतो. नियोजनबद्ध काम करणारा इनामी वतन मिळवतो, तर दुसरा अविचाराने असलेले वतन घालून बसतो. सगळीकडे लक्ष देऊन व्यापकपणाने काम साधण्याची स्थिती ही अशी असते. ज्याने मनात हेतू धरून कार्य आरंभले आहे त्याच्या कार्यसिद्धीविषयी तो आधीपासूनच विचार करून ठेवतो. त्यामुळे कृत्रिमपणाने प्रवाह पतित होऊन अंदाजाने काम करण्याची वेळ सहजच येत नाही. एकाच ठिकाणी सतत राहिल्यामुळे लोकांशी सलगी वाढून अति परिचयात अवज्ञा होते, म्हणजेच त्या महंताचा मान उणावतो. त्यामुळे स्वतःलाच अविश्रांत कार्यरत राहावे लागते. अजिबात विश्रांती मिळत नाही. म्हणून महंताने एका ठिकाणी फार काळ स्वस्थपणाने राहू नये.
आळसामुळे कामाचा आळस केला तर मग सारा कारभारच गोत्यात येतो. लोकसमूहाला कार्यरत करण्याचा आपल्या अंतरंगातील हेतू मात्र तसाच राहून जातो. नित्य नेमाने करावयाची उपासनेची अनेकानेक कामे लोकसमूहाला करायला सांगावीत, म्हणजेच लोकांना भलते उपद्व्याप करायला अवकाश मिळत नाही. संस्थेच्या भांडारावर चोरालाच मुख्य नेमावा. जर त्याच्याकडून काही आगळी घडलीस तर त्याला त्याची जाणीव करून देऊन सांभाळून घ्यावे. त्याच्या या असल्या मूर्खपणाच्या वर्तनातून त्याला हळूहळू बाहेर काढावे. या साऱ्या गोष्टी पूर्वपार चालत आलेल्या आहेत. कोणालाही त्रास किंवा कष्ट देऊ नयेत. सर्वांना आपल्या राजकारणाच्या व्यापात त्याने खुबीने गुंतवून ठेवावे. भांडखोराशी तोंड देण्यासाठी तसाच भांडखोर योजावा. वाचाळाबरोबर वाचाळ उभा करावा. हे सर्व आपण स्वतः अलिप्त राहून त्यात न गुंतता करावे. यामध्ये कोणालाही संशय येता कामा नये. अत्यंत सफाईने काट्याने काटा काढावा, पण ते कोणालाच कळता कामा नये असे करावे. महंताने आपण बळकट आहोत असे सदा भासवावे. फार बोबाटा न करता केलेले कार्य हे लवकर पार पडते. लोकांत फार गाजावजा केला की त्यात काही अडथळे येऊन त्यामधील नवलाई संपुष्टात येते. असा हा कामाचा झटापा पाहून लोकांना महंताविषयी आदर वाटावा. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाने तो आदर वाढीला लागावा आणि त्याच्या सलगीमुळे किंवा त्याच्या सहवासामुळे महंताच्या योग्यतेचे आपणही व्हावे असे सेवकांना वाटावे. कोणतेही काम असो ते जोर लावून केले तर सिद्धीला जातेच, पण नाही केले तर ते काम मागेच पडते. म्हणून कोणत्याही कामामध्ये ढिलेपण असूच नये. जो दुसऱ्यावर विश्वासून राहतो त्याचा कार्यभाग बुडतो आणि जो आपण स्वतःहून कष्ट करतो तोच भला आणि भाग्यवान होतो. एखाद्या कामाविषयी सगळ्यांना सगळ्याच गोष्टी माहीत झाल्या तर प्रत्येकाच्या अनावश्यक लुडबुडीमुळे प्रत्यक्ष काम होत नाही. म्हणून असे घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जेवढे काम एखाद्याकडून करून घ्यायचे असेल तेवढेच त्याला सांगावे. कामाची संपूर्ण माहिती एखाद्याला उगीचच देऊ नये. अशा कामाचे मुख्य सूत्र स्वतःच्या हाती ठेवावे, मात्र प्रत्यक्ष काम लोकांकरवी करून घ्यावे. अशा प्रकारचे राजकारण करीत असताना महंताने अनेक राजकारणाधूर्त, व्यवहार निपुण आणि निष्ठुर लोक तयार करावेत. समाजातील बडबडे, भांडकुदळ, दांडगे आणि नीच लोकांशी झुंज द्यावी, पण त्या दुर्जनांमुळे आपले राजकारण आडून पडू नये याची काळजी घ्यावी. गावगुंडाची व्यक्तिगत वर्मे, त्याचे रहस्य शोधून त्यांना रगडून त्यांची मस्ती जिरवावी. मागाहून त्यांना सांभाळून आपलेसे करून घ्यावे, पण पूर्ण नाहीसे करू नये. खळदुर्जनांना भिवून कार्यच केले नाही तर, आपले राजकारण आपण सांभाळले नाही तर राजकारणातील बरे वाईट सर्व उघड होऊन हाती घेतलेल्या कार्याचा नाश होईल. मोठा लोकसमुदाय म्हणजे संघटना उभारावायची असेल तर त्यासाठी नियम सुद्धा बळकट असावे लागतात. तणाव्या असाव्या बळकटा, म्हणजेच आपले नियमांचे बंध बळकट असावेत. एकमेकास समजून घेण्याची कुवत असावी, म्हणजेच समुदाय एक विचाराचा असावा. त्यानुसार त्यातील कार्यकर्त्यावर महंताने चौफेर लक्ष ठेवले पाहिजे. महंताने मी मठपती म्हणून अहंकार करून एके ठिकाणी बसून राहू नये. समाजामधील दुर्जनांविषयी त्याला माहिती असावी, पण त्यांच्याविषयी इतरांजवळ न बोलता सज्जनांप्रमाणेच त्यांना मोठेपणा देऊन आपलेसे करून घ्यावे. लोकांमध्ये त्यांच्या दुर्जनत्वासंबंधी सतत बोलत राहिले तर मग त्याची अखंड कटकट सुरू राहते. म्हणून त्याचा मूळ मार्गच पूर्णतः बंद करून टाकावा. गणिमांचे म्हणजे शत्रूचे सैन्य पाहिले की रणशूरांचे बाहू जसे स्फुरण पावतात, तसेच परमार्थिक विषय येताच तेथील राजा म्हणजे समाजाचा मुख्य नेता हा परमार्थाचा कैवारी आणि कैपक्षी असावा आणि समाजातील परमार्थ हा वाढलेला असला पाहिजे. तो राजा असा असावा की त्याला पाहताच दुर्जनास धाक वाटला पाहिजे. त्याने दुर्जनांना जबरदस्त तडाखे मारून सामर्थ्याची प्रचिती दिली की मग लोकांचे बंड आणि लोकांची पाखंड हे सहजच मोडून पडते. ही सर्व कामे खरे तर मोठ्या धूर्तपणाने आणि मुत्सद्दीगिरीने पार पाडावी लागतात. राजकारण सुद्धा नीतीनुसार करावे लागते. राजकारणी महंताने उगीच ढिलेपणाच्या संभ्रमाने वागू नये.
अशा महंताला पाहायला जावे तर तो महंत कोठेच दृष्टीला पडत नाही, मात्र ठिकठिकाणी लोक त्याच्या विषयीच गप्पा गोष्टी करत राहतात. त्याच्या सर्वोत्तम विकासामुळे त्या महंताने सर्वांना आपलेसे करून घेतलेले असते. हुंब्यास हुंबा म्हणजे अडाण्यासमोर अडाणी उभा करावा, मूर्खासमोर दुसरा मूर्ख आणि धटिंगणासमोर दुसरा धटिंगण हुज्जतीसाठी पुढे उभा करावा. दांडगटासमोर दांडगट आणि उद्धटासमोर उद्धट, तर दुष्ट भांडारखोराशी तसाच दुसरा दुष्ट भांडखोर आणून भेटवावा. अशा रीतीने जशास तसा भेटला तरच सभेला म्हणा किंवा राजकारणाला म्हणा चांगला रंग भरतो. परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा या राजकारणाची सूत्रे हलवणारा मुख्य धनी मात्र कोठेच दृष्टीला पडत नसतो. उदासीन आत्मज्ञानी साधकास लोकसमूह करण्याची इच्छा झाल्यास त्याच्या निरूपणाच्या प्रचितीनेच समाजाला त्याची ओळख पडते. साधकाने स्वतः मात्र कोणाच्याही आहारी जाऊ नये. साधकाने स्वतःचे वर्तन जेवढ्यास तेवढे अशा स्वरूपाचे ठेवावे. आपल्या कामाची प्रचिती लोकांना परस्परच येईल असे वागावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास नववा. जय जय रघुवीर.